मी मराठी बॅकग्राऊंड मधून आलेला विद्यार्थी. मला एमपीएससी देऊन पीपी एक्झाम पास करून मी एक सरकारी वकील होतो आणि त्याच्यानंतर माझं मराठी भाषेवर खूप चांगल्या प्रकारे प्रभुत्व आहे. पण भविष्यामध्ये मी जर प्रॅक्टिस केली पीपी म्हणून तर मला इंग्लिश मधून कुठेतरी बॅरिंग येईल का, आणि जर ते आलं तर त्याला मी कसं ट्रीट करून त्याशी कसं लढून त्या क्षेत्रामध्ये मी चांगल्या प्रकारे माझं नाव करू शकतो. मित्रा, तू विचारलेला प्रश्न अतिशय स्तुत्य आहे. मी जिल्हा परिषद मराठी शाळेत शिकलेला विद्यार्थी, कसा बसा इंग्रजीमध्ये 35 मार्क्स पाडून पास झालेला विद्यार्थी. माझं मार्कशीट सर्व्हिस बुकला देखील आहे. मला 12वीला थोडासा अभ्यास केला तर 47 मार्क्स आहे इंग्रजी विषय. मी आलो पुण्यामध्ये, आयुष्यात प्रथम ILS विधी महाविद्यालयात मी प्रवेश केला. तिथे फर्स्ट इयरला आम्हाला लिगल हिस्ट्री शिकवायला भाटिया मॅडम होत्या, सुप्रियाला माहित आहे. क्लासमध्ये मी काहीतरी गोंधळ घालत होतो, जिल्हा परिषदेचा विद्यार्थी. उन्हाळ इंग्रजी म्हटलं की घाम पुसायचा, एवढंच का परीक्षेत फक्त तेवढं इंग्रजी केलेला. परंतु आजची परिस्थिती बदललेली आहे. मला इंग्रजी फार चांगलं कळतं, परंतु मी कदापि आजही भादवी 302चा खटला सगळा इंग्रजीतून, युक्तिवाद लेखी देखील मराठीतून देत आहे. आणि माझ्या शासकीय सेवेत मी अतिशय माझं आत्मिक समाधान म्हणून बऱ्यापैकी शिक्षाही घेत आहे. एक सोपा अनुभव सांगतो. प्रधान सत्र न्यायाधीश अहिल्यानगर येथे झाला आमचं सर तपासणी झाली, एकावर एक साक्षीदार आले. साहेब म्हणाले की तुम्ही 10 साक्षीदार का घेताय आणि 10 साक्षीदाराला हा एकटा कस काय मारू शकतो. 353चा गुन्हा होता भादवीखाली. मी म्हटलं साहेब, जे काही MSCB ची कर्मचारी आहेत ते 10 जण असले तर ते गौरव म्हणून तिथे गेलेले. हा एकटा पांडव म्हणून तिथं उभा आहे. त्याच्या शेतामध्ये 10 गौरव काय आणि 10 जण गेलो, आमची हात बांधलेली आहेत. साहेब हसले माझ्याकडे बघू. सगळा युक्तिवाद झाला. युक्तिवादाला मी 2-3 मुद्दे सांगितले आणि नंतर ती केस जाहीर झाली. महत्वाचा मुद्दा इंग्रजी. मी त्या साहेबांना म्हणतोय, मला तुम्ही इंग्रजीतून काय बोलता कळत नाही, तुम्ही मराठीतून विचारा. काही शब्द माझ्याही हटाकल्याच्या वरून आजही जातो. घाबरायचं नाही. आपली मातृभाषा आहे. आपल्याला आईनं जन्म दिला. आपण वकील म्हणून जन्म दिलेला नाही. आपण पुत्र कन्या जन्माला आलो, पुढे आपल्या भाग्याने आपण शिकलो, पुढे आपण MPSC उत्तीर्ण झालो. मला मराठीतून तुम्हाला ते पण सांगतो, एक्सटॉर्शन अँड रॉबरी मोरामध्ये मला विचारलं होतं MPSCच्या. मी त्या सरांना म्हटलं, साहेब मी मराठीतून शिकलेलो आहे, मला मराठीतून विचारा. ते म्हणले चोरी जबरी चोरी. सुरू केलं उत्तर मी. म्हणजे काय असतं, भीती बाळगू नका. आणि सगळं काही शासन सुद्धा मराठीच्या बाजूने आहे. म्हणजे कालांतराने माननीय उच्च न्यायालयात देखील मराठीतूनच होईल की काय. म्हणजे त्या भीतीपोटी मी माझा मुलगा बिशप्सला शिकवलाय, ही माझी खंत म्हणून. आणि त्यालाही सांगितलं आधी मराठीचा स्वाभिमान आणि मग इंग्रजी तुझी भाषा. त्याच्यामुळे मित्र घाबरू नका. एवढं आता त्यावेळेला आमच्या वेळेला मराठीतून पेपर सुद्धा मी लिहित होतो. आता माहित नाही किंवा मराठीतून पेपर चालू आहेत का नाही. पानकर साहेब साक्षीला आहेत, त्यांनी मराठीतून दिलेले. म्हणजे आता माहित नाही आहेत की नाही. तर त्याच्यामुळे एवढं घाबरायचं मित्र कारण नाही. आपली मातृभाषा ही जगाच्या पाठीवर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांची कुठपर्यंतही पोहोचलेली आहे. त्याच्यामुळं अजिबात घाबरायचं नाही. मराठीला अतिशय सार्थ स्वाभिमानाने केस लढवायची, निश्चित त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळतं. आणि आता मराठीतून सुद्धा ट्रान्सलेट म्हणजे इंग्रजीतलं करता यायला लागले. त्याच्यामुळे घाबरायचं करायचं काही एक कारण नाही. धन्यवाद.